जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले अवैध सट्टा बाजार किंवा धंदे येत्या 10 दिवसात पूर्णपणे बंद करावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हापेठ, तालुका पोलीस स्टेशन आणि रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील काही ठिकाणी राजरोसपणे सट्टा बाजार सुरू असल्याचा आरोप केला आहे। तसेच स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या त्या भूमिकेवर संशय घेत अवैध धंदे बंद न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी आज दिनांक 22 मे रोजी दुपारी 2 वाजता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे। नेमकं ते या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। श्रीकांत धिवरे साहेबांना तुम्ही आज निवेदन दिलेले आहे, नेमकी काय अपेक्षा होती त्यांच्याकडून आणि त्यांनी काय रिस्पॉन्स दिला तुम्हाला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचं कारण असं की जळगाव शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत याच्यामध्ये सगळे आले, सट्ट्या पत्त्यापासून सर्व काही। तर आता नवीन धाडी पडत आहेत। धिवरे साहेब आल्यापासून थोडा इम्पॅक्ट आहे, पण जे सट्टा आणि पत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ह्या वस्तू लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण युवा पिढी ही बिघडत चाललेली आहे आणि जळगाव शहरामधून युवा पिढी जर बिघडत गेली तर येणारा भविष्यकाळ जो तरुण पिढीचा आहे अत्यंत धोकादायक आहे। त्याच्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने या निवेदनाची, या पत्राची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रावर कारवाई करावी अशी आमची त्यांना एक विनंती आहे।